घर बांधणं सोपं आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे, मान्य करू, काय त्याच्याकरता लागणाऱ्या व्यवस्था अमुक अमुक सगळं करू. घर सोडून निघून जाणंही सोपं आहे, काय त्याला आता आमचे काकू महाराज 8 दिवस झाले घर सोडून आले, तर त्यांना काही वाटत नाही, कारण इथे त्याच्यापेक्षा 2 टाइम जास्त आहे, त्यामुळे काय विषय. घर सोडून येणं सोपं आहे, पण घरात राहून सुद्धा घरामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष न घालता इदम न मम या वृत्तीने राहणं फार कठीण आहे. म्हणून याला वानप्रस्थ आश्रम फार कठीण म्हटलं जातं. मला वाटतं काही कर्तव्य आता मला राहिलं नाही आणि मला काही प्राप्तव्य नाही, ही स्थिती येणं ही खरी धन्यतेची स्थिती आहे. मला कधीही रामायणाचा अभ्यास करताना म्हणजे माझा विचार, मला रामायणामध्ये सगळी पात्र महत्वाची आहेत. आपण रामायण ऐकणारी सांगणारी मंडळी आहात, पण तरी मला या रामायणामधलं एक पात्र विशेष पद्धतीने आवडतं, त्याचं नाव शत्रुघ्न. मला जे फार भावतं पात्र ते शत्रुघ्न, जे व्यक्तिमत्व. राम लक्ष्मण यांच्याबद्दल तुम्ही पुष्कळ ऐकलंय, भरताबद्दलही आपण थोडंफार ऐकलंय, सीता हनुमंताबद्दल तर रोजच आपण ऐकतो. पण या सगळ्यांमध्ये मला काकणभर जास्त जे वाटणारं पात्र आहे ते शत्रुघ्न. थोडं धाडसाने एक वाक्य सांगू, या चारही भावांमध्ये थोडं काकणभर अधिक पद्धतीचं महत्व जर कोणाला असेल तर ते शत्रुघ्नाला. तुम्ही याचा अर्थ मी दुसऱ्याची निंदा करतोय असं नाही बरं, नाहीतर तेवढंच कट करून युट्यूबला टाकतात, फार गोंधळ येतात. अलीकडे आमच्या मागे असे युट्यूबचे भुंगे लागलेले आहेत, काही सांगता येत नाही. नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. मला मुद्दा काय आहे माझा नीट ऐका. मी शत्रुघ्नाला थोडं अधिक पद्धतीचं महत्व का देतो सांगू एका वाक्यात, फार लांबवत नाही विषय, थोडक्यात. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण हे दोघंही 14 वर्ष वनवासामध्ये होते, बरोबर आहे. भरत 14 वर्ष नंदीग्रामामध्ये होता. रामायण ऐकले ना आपण, नंदीग्राम ते अयोध्येच्या बाहेर 2 किलोमीटरवर एक छोटीशी खोली करून किंवा झोपडी करून भरत 14 वर्ष तिथं थांबला, अयोध्येमध्ये आलाच नाही. त्यांनी रामासारखे वल्कले धारण केली, त्यांनी कंदमुळं खाण्याची इच्छा व्यक्त केली किंवा त्याच्यावरच तो राहिला, असं भरताचं चरित्र आहे. ऐका, भरत 14 वर्ष अयोध्येतल्या राजगादीवर बसत नाही, राम लक्ष्मण 14 वर्ष अयोध्येतल्या राजगादीवर बसत नाही. खरं तर रामायणातला सगळा गोंधळ कशामुळे झालाय? त्या राजगादीमुळे, बरोबर. त्या राजगादी म्हणा, राजसिंहासन म्हणा, किंवा आपल्या सोप्या शब्दात खुर्ची म्हणा, ती जरा जास्त महत्वाची आहे, आपल्याला लगेच लक्षात येते खुर्ची म्हटलं की. त्या खुर्ची करता भांडण, बरोबर. म्हणजे जे सगळं घडलं रामायण त्या खुर्चीमुळे घडलं, त्या राजगादीमुळे घडलं. पण 14 वर्ष राम लक्ष्मण त्या राजगादीवर बसत नाहीत. काय राम लक्ष्मणाचा त्याग आहे, मान्य. 14 वर्ष भरत राम त्या राजगादीवर बसत नाहीत, काय भरताचा त्याग आहे, मान्य. पण तुम्हाला एक सांगू, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ती राजगादी म्हणजे ती सिंहासन, राजसिंहासन 14 वर्ष राम लक्ष्मणाच्या डोळ्यासमोर होतं का? होतं का ते सिंहासन? कारण राम लक्ष्मण कुठे होते? वनवासात, म्हणजे अयोध्येत नव्हते. खुर्ची दिसत होती का? नव्हती. भरत 14 वर्ष त्या राजगादीला बघतोय का? तो कुठं आहे? नंदीग्रामात, म्हणजे त्याच्या डोळ्यासमोरही ती राजगादी नाही. ऐका आता माझं बोलणं, राम लक्ष्मणाच्या डोळ्यासमोर ती राजगादी नाही, भरताच्या डोळ्यासमोर ती राजगादी नाही, बरोबर. डोळ्यासमोरच नाही. त्यामुळे हे बसले नाही, यांनी त्या राजगादीचा त्याग केला, हे तर आहेच आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. पण ती राजगादी यांच्या डोळ्यासमोरच नव्हती, बरोबर. ती राजसिंहासन यांच्या समोर नव्हती. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 14 वर्ष अयोध्येतल्या प्रजेच्या सुखदुःखामध्ये कोण सहभागी होतो? शत्रुघ्न. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या 3ही मातेंची 14 वर्ष कोणी सेवा केली? शत्रुघ्न. सांगू आता तुम्हाला एक, मला असं वाटतं त्या अयोध्येमध्ये शत्रुघ्न त्या राजगादीच्या समोरून दिवसातून 100 वेळा जात असेल हो. समोरून त्या खुर्चीच्या समोरून कितीदा तरी जात असेल. मला विचारायचं आपल्याला, 14 वर्ष राम लक्ष्मण ती खुर्ची बघतच नाहीत, राम लक्ष्मण त्या खुर्चीवर बसले नाहीत, मान्य आहे. पण शत्रुघ्न 14 वर्ष डोळ्यासमोर ती खुर्ची बघूनही त्याच्यावर बसत नाही. हे शत्रुघ्नाचं किती विशेषपण आहे, हे किती विशेष. समोर बघू नये, डोळ्यासमोर दिसू नये. मला जरा ते वैराग्याची व्याख्या अशी आहे, वेदांताची व्याख्या अशी आहे, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात.
असं वेदांतांनी सांगितलं. अनुकूल म्हणजे आपल्या समोर असावं, आपल्या करिता असावं आणि ते आपण नको म्हणावं, याला खरं वैराग्य म्हटलं जातं. आपल्या समोर असावं, आपल्या करिता असावं आणि ते आपण नको म्हणावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा तुकाराम महाराजांच्या समोर होता, तुकाराम महाराजांच्या करिता होता आणि त्याच्याकडे पाहून महाराजांचे शब्द आहेत, सोने रुपया महा. आता अलीकडे आमच्या काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तुला कोणी घेतच नाही तर घ्यायचं काय संबंध. म्हणजे समोर असावं आणि ते नको म्हणावं, याला वैराग्य म्हटलं जातं. मला वाटतं शत्रुघ्नाच्या समोर ती राजगादी आहे आणि तरीही नको म्हणतोय, ही जी स्थित प्रज्ञ अवस्था आहे, मला वाटतं यालाच धन्यता म्हणावी. विठ्ठल आमचा काळ अत्यंत धन्य आहे, आमचा काळ अत्यंत समाधानी आहे. माझ्या मनामध्ये आणखीन एक येतो, महाराजांनी संत भेटीच्या काळाला धन्य का म्हटलं? संतांची भेट ज्या काळामध्ये झाली, महाराज म्हणतात तो काळ माझ्या जीवनातला धन्य. तो काळ संतांची भेट झाली ना काळ, कारण संतांची भेट एवढी सहज असं की होत नाही. बहु अवघड परिजगजेची करुणा केली, चंद्रामृत सुखी उभी असता जाता रवी धरवी, बाह्य येळा सागर तरवी, परित्या साधूची भेटी न होईल का ऐसे कैसी आणि भेटतील सागर. शास्त्र आम्हाला असं सांगतं, भाग्योदयन बहुजन्म समाधीतेन सत्संगमेव लभते यदा वै पुरुषः यदा तीर्थाटनं कुर्वन् शतजन्म तपःपरं तदा सत्संगमेत्याशु श्रीकृष्ण प्राप्नुयान् नरः. ही गर्गसंहितेची भाषा आहे. इतक्या पद्धतीने आम्हाला शास्त्रांनी सगळं सांगितलं. या सगळ्याला सोपं तुकाराम महाराजांनी केलं. पुण्य फळले बहुता संत चरण पावलो. संत भेट काहीतरी पूर्व पुण्याने होत असते. ती पूर्व पुण्याने आमच्या जीवनात संतांची भेट झाली, म्हणून तुकाराम महाराज सांगतात त्या संत भेटीचा काळ हा आमच्या जीवनातला धन्य. का काळ धन्य? मी एक उत्तर देतो. 2-3 उत्तर आहेत माझ्या समोर, ऐका. कर्मशास्त्राचा एक नियम आहे, प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम. पटतंय का माझं बोलणं? प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही. आता जुनी माणसं सांगत आली, जे केलं ते भोगावंच लागेल. बरोबर आहे? प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही. पण एक वाक्य सांगू, प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही असा कर्मशास्त्राचा जरी नियम असला तरी संतांची भेट झाली की आपलं प्रारब्धच बदलून जातं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. प्रारब्धच बदलून जातं. आमच्या प्रारब्धाला बदलविण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे, म्हणून संत भेटीचा काळ धन्य. एक. दुसरं सांगतो, आत्मा परमात्मा हे जरी आम्हाला तत्वज्ञानाने सांगितलेलं असलं तरी संतांची भेट झाल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. 2.
आणखी 31 सांगतो, नीट ऐका. अनेक दिवसानंतर जर भगवंताची भेट होणार आहे असं जरी प्रारब्धात लिहिलेलं असलं, पण संतांची भेट झाली की पांडुरंगाची भेट ताबडतोब होते, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. जरा ऐका, जरा थोडं पुढं बोलू. देवाची भेट घ्यायची असेल तर संतांची भेट झाल्यानंतर देवाची वेगळी भेट घेण्याची गरज नाही. 10 वेळ चाले मागे मागे, तो मागे मागे येतो, लगेच येतो, त्याला काही अवघड. अंधारा पुढे बोलू. संतांच्या भेटी विना झालेली देवाची भेट ही संतांनाच मान्य आहे. निळोबाऱ्यांचे शब्द आपल्याला माहिती आहे. म्हणजे तुकोबाऱ्यांचा धावा करणारे निळोबार आहे. देव त्यांना भेटायला आले आणि निळोबाऱ्यांना सांगितलं मी आलोय म्हटले, डोळे उघड. निळोबाऱ्यांनी विचारलं येते तुझं लागी, बोला विणे कोणी, प्रार्थीला वाचून आला शिका. अरे देवा तू इथं कस काय आला, माझं भजन तुकाराम तुकाराम चाललंय, तू कस काय आला इथं म्हटले. देवानी सांगितलं काही नाही, तुम्ही तुकाराम महाराजांना बोलवायला लागला, आता वैकुंठातून तुकाराम महाराज तुमच्या करता येणार, तुम्ही तुकाराम महाराजांना म्हणणार तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्या. हे इतकं उलटं होण्यापेक्षा मी चालू म्हटलं. म्हणजे त्यांनी मला बोलवायचं हे सगळं उलटं होण्यापेक्षा मी चालू. निळोबाऱ्यांनी विचारलं देवा तुला काय वाटतं, तुकाराम महाराजांना भेटल्यानंतर मी तुला विचारील काय. हो मला तर तसंच वाटलं. ते म्हणजे तुझा गैरसमज आहे का, कारण तुकोबाला भेटल्यानंतर तू आपोआप त्यांच्या बरोबर भेटतो, तुला भेट म्हणायची गरजच नाही. कारण संतांच्या भेटीमध्ये भगवंताची भेट आहे, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्यवाद. मी छोटं उदाहरण देतो, बारीक आहे का. काय झालं, एक मनुष्य एका गावामध्ये चिंचेच्या झाडाखाली भजन करत बसला, देवाचं भजन करत बसला. देव भेटावा म्हणून भजन करायला लागला. नारद मुनी तिथून चाललेले होते. त्यांनी नारदांना पाहिलं, धावत गेला, नारदांच्या पाया पडला. नारदांनी त्याला विचारलं का रे बाबा काय करतोय या झाडाखाली. म्हणजे काही मी भजन करतोय, नामस्मरण करतोय. म्हणजे अरे छान का, म्हणजे देव भेटावं म्हणून करतोय. नारदांनी सांगितलं चांगलं आहे, काय हरकत नाही, देव भेटावं म्हणून देवाचं भजन करतोय ना, कर कर कर. त्यांनी नारदांना विचारलं नारदा तुम्ही कुठे निघाला. म्हटलं मी देवाला भेटायला निघालो. देव भेटावं म्हणून हे भजन करतोय आणि हे म्हणतात मी देवाला भेटायला निघालो. त्यांनी विचारलं नारदा तुम्ही देवाला भेटायला. हो म्हटलं, काही तुम्हाला परवानगी वगैरे काही गरज नाही. म्हणजे आम्ही कधी देवाला भेटायला जात असतो, कधी येऊ शकतो, आम्हाला तेवढं सामर्थ्य आहे, म्हणजे आमच्याकडे तेवढं अधिकार आहे. त्या भक्तांनी नारदांना प्रश्न केला. त्यांनी सांगितलं नारदा तुम्ही देवाला भेटायला चाललात ना, मग माझं एक काम करता. म्हणजे काय, मी इथं चिंचेच्या झाडाखाली भजन करतोय, पण देव मला भेटणार आहे मला माहित आहे, पण कधी भेटणार आहे हीच माहित नाही. माझं भजन चालू आहे, पण कधी भेटणार आहे, 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष मला माहित नाही. तेवढं देवाला माझ्याबद्दल विचारा की या भक्ताला तू कधी भेट देणार आहे, 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष, तेवढंच माझ्या मनाला जरा बरं वाटेल. म्हटले की बाबा 10 वर्षानंतर देव येणार आहे, तेवढं तरी बरं वाटेल. नारदांनी सांगितलं हरकत नाही. नारदजी देवाकडे गेले, आपली काय आहे ती सगळी कामं करून घेतली आणि नंतर देवाला सांगितलं देवा एक दुसऱ्याचं काम आहे, विचारू का, एक नियम सांगू का. म्हणजे मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर अगोदर आपली कामं करून घ्यायची आणि वेळ राहिला तर दुसऱ्याची कामं करायची, ही परंपरा तेव्हापासून चालत आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी विचारलं देवा माझी कामं झाली आहेत, एक दुसऱ्याचं काम घेऊन आलोय, जरा विचारू का. देवाने विचारलं बोला बोला काय आहे. काही नाही. नारदांनी सांगितलं देवा ते गाव पाहिलं का. म्हणजे पाहिलं. ते चिंचेचं झाड पाहिलं का. पाहिलं. त्या झाडाखाली तो माणूस बसलेला पाहिला का. देवाने सांगितलं पाहिलं. काय बोलायचं ते बोल. नारदांनी सांगितलं काही नाही देवा, त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला तो भजन करतोय, तुम्ही कधी भेटणार आहे तेवढं सांगा, म्हणजे मी त्याला जाऊन सांगतो, त्याच्या मनाला तेवढंच बरं वाटेल. 10 वर्ष 20 वर्ष जे काही तुम्ही ठरवलंय तेवढं सांगा. पांडुरंगाने भगवंतानी नारदांकडे पाहिलं, त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाकडे पाहिलं आणि भगवंतानी नारदाला विचारलं नारदा त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला मी कधी भेटणार आहे, हा तुझा प्रश्न आहे. हो. नारदा तुला या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू. देवाने विचारलं त्याला खरं सांगू का खोटं. नारदांनी सांगितलं देवा खोटं सांगणारी खाली भरपूर भेटतात, तुम्ही तरी खरं सांगा की. म्हटले काही खोटं सांगणारी कमी आहेत का आम्हाला, खरं सांगू. मग नीट आहे ऐका आता. मी भगवंतांनी नारदाला सांगितलं नारदा तो माणूस कोणत्या झाडाखाली बसलेला आहे. चिंचेच्या झाडाखाली. मग नीट आहे चिंचेच्या झाडाखाली बसलाय ना, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत त्यांनी तितके जन्म माझ्या नामस्मरणामध्ये घालवावी लागतील, तेव्हा कुठे मी त्याला भेट देईल म्हटलं. कळलं का तुम्हाला. हे नारदांनी डोक्यालाच हात लावला. नारदांनी सांगितलं देवा असं काही गडबडीत उत्तर देऊ नको, वेळ झाली म्हणून, जरा थोडा अभ्यास करून जरा विचार करून दे उत्तर. काय म्हणजे चिंचेच्या झाडाला जेवढी पानं तितके जन्म.
चिंचेच्या झाडाची पानं काही कमी आहेत का? इथं आपल्यापैकी बसलेल्यापैकी कोणीही चिंचेच्या झाडाची पानं मोजून दाखवावी, आपल्यातर्फे 11 रुपये घेऊन जातो. मग भाऊ आहे तिथं त्यांच्यापेक्षा ठेवून जातो. आहे का चिंचेच्या झाडाची पानं मोज? पळसाचं झाड आहे का ती? पळसाची पानं 3 म्हणा. चिंचेच्या झाडाची पानं. तो म्हटला नारदांनी सांगितलं तेव्हा हो तेवढंच. नारदांनी विचार केला, हे जर उत्तर त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला सांगितलं काय की चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म तुम्ही देवाच्या नावावर घ्यावे लागतील, असं जर सांगितलं, नारदांनी विचार केला मला वाटत नाही ही भजन करेल. कारण आता तर कुठं आलाय, नवीन नवीन आलेल्या माणसाला फार अवघड सांगायचं नसतं. नवीन आलेली माणसं असतात ना परमार्थात आलेली, त्याला फार नियम लावायला द्यायचे नसतात. या असं कर, येतच नाही. त्याला म्हणायचं तुला जसं जमल तसं कर, पण ये. पूर्वी होत तसं. आता एखाद्याचा टाळचं काय लागला ते फार त्याला ओरडायचं. जर तुम्ही म्हणलं हे टाळ नीट वाजव, ती टाळ ठेवून जाते, कोणी वाजवायचा परत? त्याच्यापेक्षा आपलं चाल काय हरकत नाही. मी तर आता असं चालू केलं, एखाद्याचा टाळ चुकला तरी म्हणत असतो तुझ्यासारखा टाळ कधीच नाही असं म्हणत असतो. तेव्हा कुठे हे चालायला लागतंय. हे आता हे सगळं तुम्ही आम्ही केळी वळत घेऊन जावं लागतंय. आता फार तानातानी करून जमत नाही. सगळ्यांना घ्यावं लागतं, सांभाळून घ्यावं लागतं. कालाय तस्मै नमः असं वागावं लागतं. आम्हाला आमच्या दादांनी असं सांगितलं, आम्ही तर नेहमी सांगत असतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. जसं आहे तशा पद्धतीने करून घ्यायचं. फार त्याला तानातानी करायची नाही. जेवढे आपल्याला सांप्रदायिक व्यवस्थित नियम सांभाळता येतील तेवढे सांभाळायचे. पण काही नियमामध्ये फ्लेक्झिबल व्हायची वेळ आली तरी होण्याची विचार आपल्याला करावाच लागतो. कारण ही काळाची आजची गरज आहे. विठ्ठल नाही किती सप्ताह असतो, रविवार टू रविवार करावंच लागतं. काय असं मध्ये आधी केलं की कोणी करायचं काला? त्यापेक्षा आपलं रविवार नाही, आमचा नियम आहे रविवार ते रविवार, रविवार ते रविवार. मी तुम्हाला सांगतो भाऊसाहेब, नवीन डायरी आल्यानंतर पहिल्यांदा महाशिवरात्री नंतरचा रविवार शोधत असतो, मुंबईत लिहित असतो मीच. त्यांनी सांगायच्या अगोदर आता ती महाशिवरात्र आपणच हुडकायची पहिल्यांदा त्या डायरीमध्ये. आणि त्यानंतरचा कोणता शनिवार रविवार येतोय आपल्याला मुंबईला जायचंय बाबा का? कारण तुमचा कालावधी त्या पद्धतीने असतो, त्याला इलाज नाही. आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या व्यवस्था किंवा 3 नियम. आता पूर्वी असं होतं महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काला, तर नाही ना तसं जमणार आपल्याला. रविवारच घ्यायचा असेल तर काही काही वेळेला नियमाला आपण अपवाद करावे लागतात. अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही असं म्हणायचं. थोडं पुढे चला. त्यांनी सांगितलं अरे हे आत्ताच आलाय म्हटलं, याला जर मी सांगितलं चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म तू घ्यावे लागतील तर हा भजन करणार नाही. नारदजी खाली आले. त्या माणसाने नारदांकडे पाहिलं, दहावत गेला, नारदांच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले. नारदाला विचारलं नारदा काय झालं माझ्या प्रश्नाचं? काय म्हटले देव? कधी भेटतो म्हणले? नारदांनी त्याला सांगितले हे बघ मी देवाला विचारलं पण देव घाईत होते, तुला लवकर भेटतो म्हणते, मला पुढच्या कामाला जायचंय, जाऊ दे. पण दिवशी पाय काढता घेतला. नारद थोडं पुढे गेले. पुढचा ऐका, तो भक्त पाठीमागा आनंदाने उड्या मारत होता, मोठमोठ्याने जयघोष करत होता, आनंदाने नामस्मरण करत होता. नारदांनी ओढून पाठीमागे बघितलं तर तो भक्त तर उड्या मारतोच आहे, पण त्याच्यापेक्षा पुढचं आश्चर्य भगवान त्याच्या समोर उभे होते. नारदांनी विचार केला, मी विचारलं तर चिंचेच्या झाडाची पानं मोजायला लावली मला, आणि याला ताबडतोब भेटायला आले. नारद पुढे गेलेली माघारी आली, देवाच्या अंगाला हात लावला. देवा काय चाललंय? काही नाही, याला भक्ताला भेटायला आलो. अहो मी याच्याबद्दलच विचारलं ना. हो, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं तेवढे जन्म म्हटलात ना. हो, मग आता कसं काय ताबडतोब भेटला ना? भगवंतांनी सांगितलं नारदा याच्यात माझी काही चूक नाही, सगळं तुझ्यामुळे झाले. नारदांनी विचारलं माझ्यामुळे काय झालं? भगवंतांनी सांगितलं नारदा आता ऐका. नारदा हा मनुष्य तुझ्याकडे धावत आला, हो, तुझ्या पाया पडला, हो, तुझ्या चरणावर नतमस्तक झाला, हो, तुला प्रार्थना केली, हो. मग ऐक, माझा नियम असा आहे. भगवान म्हणतात माझा नियम असा आहे, एखाद्याला जरी मी अनेक वर्षानंतर भेटणार असलो पण त्याला जर संतांचं दर्शन झालेलं असेल तर मी त्याला ताबडतोब भेट देतो. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संतांच्या पायाला मिठी मारावी. मिठी मारल्यामुळे झालं काय? सगळ्या गाठी निघून गेल्या. अभंगाचं दुसरं चरण.
पडलितो संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ विठाला 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 पहिल्या चरणाचा विचार आपण आतापर्यंत करून आलो. तुकाराम महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. आमच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली, तो काळ आमच्या जीवनातला धन्य आहे. संतांची भेट झाल्यामुळे काय झालं, संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. सगळ्या गाठी निघून गेल्या. सगळ्या गाठी म्हणजे कोणकोणत्या गाठी निघून गेल्या ऐका. चिताची गाठ निघून गेली, विकाराची गाठ निघून गेली, विकल्पाची गाठ निघून गेली, 3 गुणांची गाठ निघून गेली, प्रारब्धाची गाठ निघून गेली, संशयाची गाठ निघून गेली. थोडं पुढं बोलू, लग्नाची गाठ निघून गेली. थोडं आणखी तुका म्हणे सोडी द्या गाठी, सगळ्या गाठी. एकाला विचारलं गाव ते नेहमी शांतच असतात कस काय, त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही आतल्या गाठीच आहे म्हटले. काही काही वेळेला असले शब्द येतात. तर महाराज सांगतात त्या सगळ्या गाठी निघून गेल्या. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. संदेह या शब्दाचा अर्थ संशय. संशयाच्या व्याख्या काय, अन्य काय, तर अमुक काय, पुष्कळ चिंतन सांगितलंय. एका विशेषामध्ये विरुद्ध 2 विशेषणाचं ज्ञान होणं त्याला संशय असं म्हटलं जातं. स्थानोर्वा पुरुषोर्णा, स्थानोर्नवा पुरुषोर्नवा. द्विकटिक संशय वेगळा, चतुष्कटिक संशय वेगळा, प्रमाण संशय वेगळा, प्रमेय संशय वेगळा. या अभंगामध्ये 3 संशयाचा विचार करता येण्यासारखा आहे. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे, पहिला संशय. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, दुसरा संशय. आणि जगत सत आहे का असत आहे, तिसरा संशय. तिन्ही संशयाच्या निराकरणाकरता एक प्रमाण देतो. जीव परमात्म्याहून भिन्न आहे का अभिन्न आहे. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, संपलं. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंद रे. जीव जगत सत आहे का असत आहे, रज्जू सर्पाकार भासे रे जगडंबर. म्हणजे सगळ्या संशयाचं निराकरण हे संतांच्या भेटीत होतं. त्यामुळे संदेहाची सुटली गाठी. काही वेळेला अनेक पद्धतीचे संशय निर्माण होतात. संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर अशी नाथांची भाषा आहे. कशालाही संशय निर्माण होतात, कधीही संशय निर्माण होतात. जुनी कीर्तनकार गमतीने असं सांगायचे, एखादी सुनबाई शेजारीकडे गेली आणि शेजारी बरोबर काही गप्पा मारून माघारी आली. 1 तासाभर आल्यानंतर सासूनी नवीन असलेल्या सुनबाईला सांगितलं, हे बघ तुला आत्ताच सांगते शेजारणीकडे जायचं नाही. तिनं सांगितलेलं अजिबात ऐकायचं नाही. तिनं जी सांगते ते सगळं खोटं असतं, आत्ताच लक्षात ठेव. सुनेनं सगळं मान डोलावून ऐकलं आणि मग सासूने विचारलं, सांग बरं शेजारीने काय म्हणत होती. सुनेने सांगितलं, सासूबाई शेजारीने असं म्हणत होती, तुझी सासू फार चांगली आहे, पण तुम्ही म्हटलं का नाही ती खोटं बोलते, मला मान्य. कळलं का बघा. म्हणजे असे संशय निर्माण होत असतात. त्यामुळे महाराज सांगतात या सगळ्या संशयाच्या गाठी निघून गेल्या. संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. शीतळ झालो या शब्दाचा अर्थ आहे शांत झालो. शांत झालो या शब्दाचा अर्थ आहे मोकळा झालो. आता काही राहिलं नाही. भगवान श्रीकृष्णाला एकदा गोपिकांनी विचारलं, अरे कृष्णा, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तू आमच्याकडे बघत नाही आणि त्या बासरीला मात्र काही सोडत नाही. मुरली तुझ्याजवळ कायम आहे, बासरी तुझ्याजवळ कायम आहे, असं का रे कृष्णा? आम्ही तुला एवढं प्रेम करतो पण तू आमच्याकडे बघत नाही, ती बासरी सोडत नाही. भगवंतांनी सांगितलं ती बासरी मला आवडते. का आवडते त्याची 3 कारणं ऐका. भगवान म्हणतात ही बासरी मला आवडते, याचं पहिलं कारण मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून मला आवडते. 1. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ती मधुरच बोलते. 2. आणि तिसरी गोष्ट, या बासरीला इथून तिथून कसलीही गाठ नाही, मला म्हणून आवडते. झालो पोटी शीतळ. विठाला भेटीत शीतळ झालो. एवढंच नाही तर यशावत जीवाला ज्या भवनदीचा त्रास आहे ते आम्ही तरून गेलो. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. भव या शब्दाचा अर्थ आहे संसार आणि नदी, संसार रूपी नदी तरून गेलो. संसाराला नदीची उपमा का दिली? 2-3 कारण सांगतो. नदी दुथडी वाहते तसा संसार दुथडी वाहतो. एक जन्म आणि दुसरं मरण. नदी उताराकडे धावत असते, खालाला धावे पाणी, तसा संसार हा अधपतनाकडे धावतो म्हणून भव नदी. नदीमध्ये यमुना सारख्या नदीमध्ये कालियासारखा सर्प आहे, तसा संसार रूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहेत म्हणून भव नदी. जरा पुढे बोलू. नदी कोणाकरताही प्रवाहित व्हायचं थांबत नाही, तसा संसार सुद्धा कोणाकरताही थांबत नाही. आणि दादा आम्हाला सांगत असतात, एखाद्या घरी गेलो आम्ही, त्या घरी गेल्यानंतर त्या माणसाने दादाला सांगितलं, दादा मी आहे म्हणून सगळं घर आहे बरं, मी आहे म्हणून, मी गेल्यावर कळेल.
दादांनी सांगितलं जाऊन बघ. लोकांना असं वाटत असतं मी गेल्यावर कळेल, पण काही नाही. संसार कोणाकरता थांबत नाही, नदी कोणाकरता थांबत नाही, तसा संसार कोणाकरता थांबत नाही. भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये हे दुःख निघून गेल्यामुळे मांगल्य आलं. ते मांगल्य कुणी दिलं? अभंगाचं शेवटचं चरण सांगितलं. आता कोण दाता याहुनी, अभंगाच्या शेवटच्या चरणातली भाषा पहा. आता याहुनी दाता कोण? अन्वय करायचा असेल तर असा करा. आता याहुनी दाता कोण? याहुनी या शब्दाचा अर्थ आहे संताहुनी दाता कोण? संतांशिवाय दुसरा कोणी दाता नाही. देवही संतांसारखा दाता नाही, जीव तर नाहीच नाही. जीव हा संतांसारखा दाता नाहीच नाही, पण देव सुद्धा नाही. सांगू कारण? जीव दाता आहे पण कसा दाता आहे? जीव दाता आहे पण कसा दाता आहे? घेण्याच्या अपेक्षेने देतो असा दाता आहे. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो. आपण एखाद्याला 100 रुपये दिले, आपली अपेक्षा असते यानं काहीतरी द्यावं, याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काय देता आलं, मतदान द्यावं, घे 100, जे काय असेल त्याचा त्याचा विषय नाही, पण आपलं देणं घेण्याच्या अपेक्षेने आहे. भगवान मात्र फार गमतीचा आहे. भगवान असा दाता आहे, अगोदर घेतो मग देतो, घेसी तेव्हा देसी, ऐसा असिसी सुदान. देवा मान्य आहे, सुदाम देवाला तू सोन्याचं गाव दिलं, पण मुष्टीभर पोह्यासाठी हे विसरून जमणार नाही. नाही हो, मुठभरच घेतले ना, विषय संपला. मुठभर घेतले नाही तर काय, पाठीभर घेतले ना पोहे, संपलं. बर, संत कसे दाते नीट आहे का? घेण्याच्या अपेक्षेने देतो तो जीव आहे, अगोदरच घेतो आणि मग देतो ते देव आहे. पण काहीही न घेता जे देत राहतात ते संत आहेत. संतांचं दातृत्व असं आहे, जे काहीही न घेता देत राहतात. त्यामुळे याहुनी दाता कोण? एक विचार. आणखीन एक विचार सांगतो दातृत्वाच्या संबंधाने. आणखीन एक विचार असा आहे की संतांचं जे दातृत्व आहे ते दातृत्व सामान्य माणसाला काही ना काहीतरी देतात, याच्यात नवल नाही. संत सामान्यांना देतात, संत संतांना देतात, नव्हे संत देवाला देतात. तिन्ही मुद्दे येतात. आपण आता काकड्यामध्ये अनेक वेळेला ऐकतो, संतांनी सामान्यांना जागं केलं, संतांनी संतांना जागं केलं, संतांनी देवाला जागं केलं. उठा जागे व्हारे
हे सामान्यांना जागृत केलं. उठा साधू संत सदा पुराणी, हे संतांना जागा केलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, हे देवाला जागा केलं. तर संत हे एक असं तत्व आहे की जे जीवावरही उपकार करतं, संतांवरही उपकार करतं, देवावरही उपकार करतं. ऐका, आणि म्हणून संतांनी जीवाला काही ना काहीतरी दिलं याच्यात नवल नाही. संतांनी संतांना काही ना काही दिलं याच्यात नवल नाही. संतांनी देवाला सुद्धा काही ना काहीतरी दिलं. दातृत्व हा संतांचा अविभाज्य अशा पद्धतीचा सद्गुण आहे. चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक आहे. एक श्लोक असा आलाय, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम समाचरित लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिस्मरेत. ऐका, शास्त्र सांगतात 100 काम सोडा जीवन करा. 100 काम सोडा जीवन. आता आपण तेच करतोय, पण शास्त्र सांगते तर ऐका. आता 100 काम सोडा जीवन करा. 1, 1000 काम सोडा स्नान करा. 2, लाखो काम सोडा दान करा. 3, आणि कोट्यावधी काम सोडा हरिनाम घ्या. 4, ही शास्त्राची भाषा आहे. या 4 गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्याच्यात लाखो काम सोडा पण दान करा असं शास्त्र म्हणतं. हे दान म्हणजे नेमकं काय? विठ्ठल विठ्ठल भास्करा म्हणते. मला शेवटचा मुद्दा सांगून थांबायचंच आहे. आता लाखो कामं सोडा, ते म्हणते तुम्हीच सांगितलं 1000 कामं सोडून जेवण करा. त्यामुळे कीर्तन सोडून तिकडे बघा स्वयंपाक तयार आहे. मला एकच मुद्दा सांगून थांबायचा, लाखो कामं सोडा आणि दान करा. दातृत्व काय? दान दान या शब्दाचा अर्थ काय? आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये विना खरेदीकरांची कविता प्रसिद्ध आहे. म्हणजे मी ती अवांतर वाटेल, परंतु मी काही ते टाळ पकवादावर सांगत नाही. काय मी फक्त शब्दात सांगतो. म्हणजे अनेक साहित्याने सुद्धा आपल्याला सांगितलं की दातृत्व काय असतं. संस्कृतीने आम्हाला सांगितलं दातृत्व काय असतं. संतांनी आम्हाला सांगितलं दातृत्व काय असतं. शास्त्राने आम्हाला सांगितलं, वेदाने आम्हाला सांगितलं दातृत्व काय असतं. अनेक उदाहरण ते असं सांगतात की कर्ण सकाळी दाढी करायला बसला होता. कोणीतरी याचं कालं आणि त्याला सांगितलं काहीतरी द्या. ते कर्णाने सांगितलं मी दाढी करतो आहे. ते म्हणला काहीतरी द्या. कर्णाच्या लक्षात आलं हा याचक आहे. आपण जरी दाढी करायला बसलेलो असलो तरी हा काहीतरी द्या म्हणतोय. कर्णाने डाव्या हाताला जी सोन्याची वाटी होती ती उचलली आणि त्या याचकाला दिली. डाव्या हाताला सोन्याची वाटी. दाढी करण्याकरता लागणारं जे पाणी ते पाणी सोन्याच्या वाटीत होतं. मी कर्णाचं सांगतो. आपलं फुटकी प्लास्टिकची वाटी असते, ती सोन्याची वाटी. तर ती डाव्या हाताने उचलली त्याला देऊन टाकली. त्या याचकाने गुपचूप जाऊन तो याचक म्हटला, हो कर्ण, तुम्ही अगोदर आंघोळ तरी करा आणि मग दान करा. अरे बाबा, शास्त्राने सांगितलंय लाखो कामं सोडा दान करा, त्यामुळे आंघोळ करूनच दान करावं असं काही नाही. घेऊन जा. तो म्हटला पण डाव्या हाताने तुम्ही देताय, तुम्ही डाव्या हातात ती वाटी उजव्या हातात तरी घ्या. कर्णाने असं सांगितलं, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझं मन बदललं तर काय करू, म्हणून घेऊन जा. कारण माणसाचं मन कधी बदलेल सांगता येत नाही. एवढं दान सूक्ष्म आहे. मी ज्या परंपरेत आहे आणि आपण सगळे ज्या परंपरेचे प्रासादिक अनुयायी आहोत, मानकोजी बोधले महाराज हा आघात केला. खरं तर आपण भाग्यवान आहोत. म्हणजे बहुतांशी सगळ्यांना माहितही असेल, पण बऱ्याच लोकांना आणखीन चरित्र तेवढं विस्ताराने माहीत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेली परंपरा इसवी सन 1604 ते 1694 असा असणारा हा कालावधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला जे 12 संत उपलब्ध होते त्याच्यामध्ये एक मानकोजी बोधले महाराज होते असा उल्लेख इतिहासामध्ये दिलेला आहे. मला काही ऐतिहासिक दाखले मी त्याच्याकरता देतो. आमच्याकडे छत्रपतीच्या घराण्यातून काही होतं ना त्या निमित्ताने मिळालेली आपल्याकडे दिली. हे असा एक अत्यंत ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक अशा पद्धतीचा इतिहास ज्या घराला आहे असं हे बोधले महाराजांचं घर आहे. मूळ आडनाव जगताप, पण पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडले. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. बोधला म्हणे देवा तू मग बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. माझं नामकरण देवा तू केलं. तुम्ही जर पंढरपूरला आल्यानंतर उजव्या बाजूला ईशान्य कोपऱ्यामध्ये एक ओवरी आहे. ओवरी म्हणजे खोली, त्याला जुन्या काळात ओवरी म्हणायची. ती ओवरीच आहे. त्या ओवरीला आजही नाव आहे बोधले वंचू. तिथं तुम्हाला मानकोजी महाराजांची समाधी दिसेल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसेल. मला आश्चर्य असं सांगायचं आहे,
पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक पांडुरंगाची मूर्ती सोडली तर अन्य कुठेही पांडुरंगाची मूर्ती नाही, फक्त माणकोजी बोधे महाराजांच्या ओवरीत मात्र ती मूर्ती आहे. हे विशेष आहे बरं तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की त्या जागेवर जाऊन विठ्ठल आणि रुक्मिणीने दोघांनी पांडुरंग माणकोजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोध केला. तिथून हे बोधले नाव पडलं आणि मग धामणगावामध्ये महाराजांची मूर्ती पांडुरंगाची स्थापना झाली वगैरे वगैरे सगळा इतिहास. माणकोजी बोधे महाराजांच्या इतिहासाचा घराचा फार मोठा इतिहास आहे. धामणगाव हे मूळ धर्मराजांनी एक धर्मलिंग तिथं स्थापन केलेलं आहे. त्याचं नाव धर्मलिंगेश्वर. त्याच्यावरनं त्याचं गावाचं नाव पडलं धार्मण्यपूर आणि त्याच्यावरनं पुन्हा नाव पडलं धामणगाव असं झालं. तुळजाभवानी मातेच्या पायथ्याला असलेले हे गाव आहे. माणकोजी बोधे महाराज धामणगावामध्ये राहत असताना दातृत्व हा त्यांचा स्थायी होत. कोणी आले की महाराज त्याला देत राहायचे, काही ना काहीतरी द्यायचे. ही बातमी अनेकांच्या कानावर गेली, पांडुरंगाच्या कानावर गेली आणि पांडुरंगाला वाटायला लागलं की बोधे महाराज सगळ्याला काही ना काहीतरी देतात, आपण काहीतरी त्यांच्या दारात जाऊन मागावं, त्यांची सत्व परीक्षा घ्यावी, आपण जे मागेल ते देतात का बघावं. आणि पांडुरंगाने एका फकीराचं रूप घेतलं आणि हा फकीर माणकोजी बोधे महाराजांच्या दारामध्ये सकाळच्या वेळेला हजर झाला. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर माणकोजी बोधे महाराजांची भागीरथी नावाची सून, त्या सुनबाई सुपामध्ये ज्वारी गहू तांदूळ घेतलं, बाहेर आल्या आणि त्या फकीराला ते ज्वारी गहू तांदूळ द्यायला लागल्या. त्या फकीरांनी बोलायला सुरुवात केली, भागीरथी मला हे गहू ज्वारी तांदूळ असलं काही नकोय, मला जे मागायचंय ते फार वेगळं मागायचंय. भागीरथीने विचारलं, बोला काय मागायचं? माझ्या घरात असेल ते तुम्हाला देते. आमच्या घराचा नियम आहे की कोणाही याचकाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. बोला काय पाहिजे? फकीरांनी सांगितलं, भागीरथी मला तुला नाही मागता येणार, तू एक काम कर, तुझ्या सासऱ्यांना म्हणजे माणकोजी बोधे महाराजांना बाहेर पाठव, मी त्यांच्या जवळ मागे. भागीरथी आत गेली. माणकोजी बोधे महाराजांना म्हणायला लागली, बाबा कोणीतरी एक फकीर दारात आलाय आणि तो तुम्हाला बोलवतोय, माझ्याकडून गहू ज्वारी तांदूळ काही घ्यायला तयार नाही. महाराज बाहेर येतात तरी एक फकीर उभा आहे. महाराजांनी विचारलं, बोला फकीर बाबा काय पाहिजे? फकीरांनी सांगितलं, महाराज मी जे मागेल ते नक्की द्याल का? माणकोजी महाराजांनी सांगितलं, माझ्या दारातून रिकाम्या हाताने कोणी जात नाही, माझ्याकडे जे असेल आणि जर तू ते मागितलं असेल तर मी तुला नक्की देईल म्हटलं. महाराजांनी त्या फकीरांनी सांगितलं, महाराज मग नीट ऐका, मी फकीर आहे, मला एका जागेवर थांबता येत नाही, कारण फकीरांनी एका जागेवर थांबायचं नसतं, पण माझं वय झालंय, माझी सेवा मला आता करणं होत नाही. मला तुम्हाला असं मागायचं आहे, तुमची जी भागीरथी नावाची सून आहे ती तुम्हाला माझ्या सेवेकरता दान करून टाका. एकदम महाराजांच्या अंगावर काटा उभारला. महाराजांनी विचारलं, हे कुठं मागायचं असतं का? सुनेला कुणी दान करतं का? आणि सुनेला कुणी दान मागतं का? फकीरांनी सांगितलं, तुम्ही नाही म्हणता येणार नाही, तुम्ही म्हटला होता रिकाम्या हाताने कुणाला पाठवत नाही, तुम्हाला द्यावं लागेल. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे थांब. आतमध्ये गेले. आपल्या बायकोला ममताईला सगळा विषय सांगितला. दोघं एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. कसं होय म्हणावं? जरा पुढे बोलू. एखाद्या वेळेस मुलाला मागितलं असतं तर होय म्हणता आलं असतं, हो, पण सुनेला कसं होय म्हणावं? जरा आणखीन पुढे बोलू. अहो विश्वामित्राने राजा दशरथाकडे रामाला मागितलं तरी दशरथाला देऊ वाटेना, इथं तर हा बाबा सुनेला मागतोय, कसं होय म्हणायचं? कसं होय म्हणायचं? मुलगा देणं सोपं आहे, पण दुसऱ्याची आणलेली लेक सून म्हणून आणलेली असते आणि तिला जर दान केलं तर काय म्हटलं जात असेल? तिकडली मंडळी काय म्हणतील? महाराज आणि ममताई दोघेही रडायला लागले. कसं होय म्हणावं? नाही म्हणलं तरी अडचण आहे आणि होय म्हणावं तरी अडचण आहे. याला धर्म संकट म्हणतात. ही संकट अशी आहेत महाराज, ते कोणाच्या प्रत्येकाच्या जीवनात येतात. माणकोजी महाराजांना इकडे विहीर झाली, सून दान करावी तर सगळं गाव माझ्यावर थुतू करेल, आणि नाही करावं तर आतापर्यंत जो मी धर्म सांभाळलाय की माझ्या दारातून कोणाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, तो आज एक फकीर एक याचक माझ्या दारातून रिकाम्या हाताने गेला तर माझ्यासारखा कंटक आणि माझ्यासारखा अधर्मी मीच राहील ना. म्हटलं काय करावं? वाईट वाटत होतं, मार्ग निघत नव्हता. तेवढ्यामध्ये यमाजी म्हणजे माणकोजी महाराजांचे सुपुत्र भागीरथीचे पती यमाजी महाराज तिथं आले. महाराजांना 3 मुलं, एक लखमोजी, यमाजी, विठोजी. ते यमाजी तिथं आले आणि यमाजीने बघितलं तर हे काहीतरी रडणं चाललंय. यमाजीने विचारलं, बाबा काय रडायला लागलात? कोणतरी याचक दारात आलाय असं कळालंय,
त्याला काय पाहिजे ते देऊन टाका ना. आणि याचकाला असं इतका वेळ थांबू नये. कोण म्हणतोय? यमाजी. आपल्या दारामध्ये एखाद्या याचकाला जास्त वेळ थांबू नये. मानकोजी महाराजांनी सांगितलं, अरे बाबा तो काय मागतो माहितीये? तो तुझ्या बायकोला म्हणजेच माझ्या भागीरथी नावाच्या सुनेला दान करा असं म्हणतोय. कसं होय म्हणू? यमाजी 1 मिनिट शांत झाले, पण दुसऱ्या मिनिटाला यमाजींनी सांगितलं, बाबा या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुमचा अधिकार आहे. कोणती वस्तू दान करायची आणि कोणती वस्तू दान करायची नाही हे सांगण्याचा अधिकार आम्हा मुलांचा नाही, कारण हे घर तुमचं आहे. तुमचा अधिकार आहे. वडिलांमध्ये आणि मुलामध्ये काय संवाद असावा हे कळायचं असेल तर संत चरित्र वाचा. एकीकडून मानकोजी महाराजांना आनंद वाटत होता, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. पण एकीकडून दुःख वाटत होतं, भागीरथीला दान कसं करावं. शेवटी मानकोजी महाराजांनी जिच्या संबंधाने हा विषय चाललाय त्या भागीरथीला जवळ घेतलं. कोपऱ्यात उभी होती, रडत होती. तिला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि भागीरथीलाच विचारलं, भागीरथी तूच सांग, तो फकीर तुला दान करा असं म्हणतोय, मी हो म्हणू का नाही म्हणू? भागीरथी मानकोजी महाराजांकडे बघत रडत होते, पण रडता रडता भागीरथी हसायला लागली. महाराजांना कळे ना आईला काय झालं. महाराजांनी सांगितलं, अगं भागीरथी तुझं रडणं ठीक आहे पण हसणं योग्य नाही, तू का हसायला लागली? भागीरथीने सांगितलं, बाबा आज माझ्या मनामध्ये आनंदही आहे आणि आज माझ्या मनामध्ये दुःखही आहे. माझ्या मनामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. कशाचा आनंद आहे आणि कशाचं दुःख आहे? भागीरथीने सांगितलं, बाबा मानकोजी महाराजांना सांगितलं, बाबा तुमच्या सारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मला असं वाटायचं की मी तुमच्या कुठेतरी उपयोगाला पडावी, कुठेतरी उपयोगाला पडावी, कुठेतरी उपयोगाला पडावी. आज कमीत कमी तुमच्याकडून दान करण्याच्या तरी मी उपयोगी पडते आहे, याचा मला आनंद आहे. मला काहीतरी उपयोग या घरात झाला की मी कमीत कमी अशी वस्तू झाले की मी तुमच्याकडून दान तरी करू शकते, याचा मला आनंद आहे. पण दुःख येत आहे, राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मिळत नाही, याचं मात्र दुःख आहे. अशा सुख दुःखामध्ये मी अडकलेली. तिघही एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. मानकोजी महाराज, भागीरथी, ममताई काय करावं कळेना. शेवटी जड अंतःकरणाने मानकोजी महाराजांनी त्या भागीरथीचा हात घेतला आणि त्या फकीराच्या हातामध्ये देऊन टाकला. सुन केली दान भागीरथी, सुनेला दान करून टाकलं. तो फकीर घेऊन निघाला. धामणगावातल्या सगळ्या माता भगिनी गोळा झाल्या, त्या फकीराच्या हातापाया पडायला लागल्या आणि त्या फकीराला म्हणायला लागल्या, फकीर बाबा तू काही घेऊन जा पण भागीरथीला घेऊन जाऊ नको. तो फकीर कोणाचा ऐकत नव्हता. शेवटी काही बाया पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं, फकीर बाबा कमीत कमी या भागीरथीची आता आमची गाठ पडणार नाही, ही जाणार आहे. एखादी सुवासीन घरातून जाताना सुद्धा धर्म आमचा सांगतो कुंकू लावल्याशिवाय पाठवायचं नाही, नियम आहे आमचा. ही तर आता आमच्या गावातून निघाली, कधी येईल, का येईल, न येईल काही सांगता येत नाही. कमीत कमी तिला कुंकू तरी लावू दे, खना नारळाने ओटी तरी भरू दे. आता संपलं तिचं आणि आमचं नातं राहिलेल्या आयुष्यामध्ये आता आहे का नाही आम्हाला माहित नाही. कमीत कमी आम्हाला घरी तिला घेऊन जाऊ दे आणि खना नारळाने ओटी भरू दे. फकीर होत. फकीरांनी सांगितलं, घरी घेऊन गेला तर चोरून लपून ठेवलं तर? मग त्या फकीरांनी सांगितलं, एक काम करू, तुमच्या घरी आणायचंय ना, मी येतो म्हटले, मी तिला घेऊन येतो, तुम्ही ओटी भरा, सगळ्यांच्या घरी घेऊन येतो. याच्यात त्या फकीराला म्हणजे पांडुरंगाला असं सांगायचं आहे, जिथं माझ्या मानकोजी बोधले महाराजाचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार. तिथं मला प्रत्येक घराघराला पाय लावणार. धामणगावातल्या सगळ्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा फकीराच्या रूपामध्ये भागीरथीला घेऊन फिरला. सगळ्या बायांनी वटी भरली आणि त्या भागीरथीला गावातून बाहेर पाठवून दिलं. राजोळा नावाचं एक जंगल आहे तिथं जवळ, त्या जंगलामध्ये तो फकीर घेऊन गेला. दृश्य अदृश्याचा खेळ सुरू झाला. कधी दिसावं कधी न दिसावं. भागीरथीला कळे ना, हा फकीर मला घेऊन तर आलाय आणि कधी दिसतो कधी दिसत नाही. दिसल्याबरोबर पाय पकडले आणि फकीराला बोलू लागले, फकीर बाबा असं काय करता, कधी दिसता कधी न दिसता, काय झाले तुम्हाला? फकीरांनी सांगितलं, हे बघ भागीरथी, तू एक काम कर, मी तुझ्या सासऱ्याची परीक्षा बघायला गेलो होतो, मला आता तुझी गरज नाही, जा मागायला. भागीरथीने सांगितलं, असं होत नाही. एकदा दान केलेली वस्तू माघारी घेतली की धर्मशास्त्र त्याला चोरी म्हणतात. माझ्या सासऱ्यावर असा चोरीचा आळी येऊ देणार नाही.
मी जगले तर तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर तुमच्याच पायाजवळ, हा भागीरथीचा निश्चय ऐकल्याबरोबर फकीरांनी फकीराचा वेश सोडला आणि सुंदर ते ध्यान असा पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. भागीरथी डोळे भरून त्या पांडुरंगाला बघायला लागले, तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. पांडुरंगाचं सगुण साक्षात्कार दर्शन तिला झालं. मग भागीरथीच्या लक्षात आलं, माझ्या सासऱ्यांनी मला या फकीराला का दान केलं, कारण या फकीरातला पांडुरंग मला दाखवायचा होता. कोण? दाता याहुनी. ज्ञानेश्वर संदेहाची सुटली गाठी, झालो कुठे शीतळ असो झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, मानकोजी महाराजांच्या चरणी, संत कुर्मदास महाराजांच्या चरणी, सद्गुरु दादांच्या आणि आपल्या चरणी समर्पित करतो. संत कुर्मदास भक्ती ज्ञान मार्ग सेवा मंडळ आणि संत सद्गुरु मानकोजी बोधले महाराज प्रासादिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. 25व्या वर्षाचा हा उत्सव. उद्या सद्गुरु दादांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार. मी आपल्याला एवढंच सांगेन की तुम्ही मंडळींनी आमच्या बोधले महाराजांच्या परंपरेवर फार प्रेम केलंय. मी याकरता म्हणतो कारण कुठं धामणगाव आणि कुठं ही मुंबई दहिसर, पण आज 500-700 किलोमीटर दूर असणाऱ्या या मुंबई सारख्या अत्यंत गजबजलेल्या शहरामध्ये सुद्धा मानकोजी बोधले महाराजांची पताका आपण टिकून ठेवली. हे श्रेय सगळं तुम्हाला जात आहे, तुम्हाला जात आहे. आम्ही येतोय सद्गुरु दादांच्या कृपा आशीर्वादाने हे टिकलंय. पण तुम्ही मंडळींनी मात्र ह्या परंपरा, कारण परंपरा निर्माण करणं सोपं असतं, परंपरा टिकवणं अवघड असतं. परंपरा टिकविताना आपण महाराज एका व्यक्तीला आपलं जीवन समर्पित करावं लागतं, त्याच्याशिवाय परंपरा टिकत नाही. पूर्ण त्याला वाहून घ्यावं लागतं. मानकोजी बोधले महाराजांचं चरित्र मी आता सांगितलं आपल्याला. आघात परंपरा जरी असली तरी मधल्या 2-250 वर्षाच्या काळामध्ये थोडीशी मरगळ आलेली ही परंपरा होती. सद्गुरु दादांनी या परंपरेचा जीर्णोद्धार केला. आणि थोडं पुढे बोलायचं झालं तर या परंपरेचा कळस बसविला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या कळस बसविण्यामध्ये एक हातभार हा मुंबई दहिसरचा आहे, हे तितकंच खरं आहे. कारण परंपरा टिकत असताना मधल्या काळात मी म्हणायचो दादांना, कारण दादा माझ्या माहितीप्रमाणे मुंबईला प्रत्येक महिन्याला कीर्तनाला यायची. ती सगळी मंडळ आपली अनेक मंडळ, आता सगळ्यांची नावं घेण्यात मी वेळ घेत नाही, पण जेवढी मुंबईतली मंडळं आहेत त्या अनेक मंडळांमध्ये दादांचं कीर्तन असायचं. आणि मग प्रत्येक वेळेला यायचं. मी दादांना म्हणायचं, लोक पंढरपूरची महिनावारी करतात, तुम्ही मुंबईची महिनावारी करता म्हणतो. मी असं विनोदाने म्हणायचं दादा. बेंगलोरला जायची. आज तुम्हाला काही मंगेश भाऊ आपण आहात, आपणही महाराज सगळे आहात. आपल्याला मी सांगेन बोधले महाराजांची परंपरा ही फक्त आता एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा अशा 5 राज्यामध्ये विस्तार आहे. या परंपरेकडून पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा आणि एकनाथ महाराजांचं भागवत हे कानडीमध्ये प्रकाशित केलं आपण त्या लोकांकरता. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एकीकडे महाराष्ट्रातली लोक मराठी तुकोबरायांचा गाथा घेऊन बसलेली आणि एकीकडे कर्नाटकातली लोक कानडी तुकोबरायांचा गाथा घेऊन बसलेली आणि दोघांचं मिळून ते गाथा पारायण चालायचं. असे अत्यंत अभिनव उपक्रम सद्गुरु दादांनी या परंपरेच्या माध्यमातून केले. म्हणून आता ही परंपरा थोडं, मला या परंपरेचा अभिमान असल्यामुळे अहंकाराने नाही पण स्वाभिमानाने बोलतो, मानकोजी बोधले महाराजांची ही परंपरा आता एक ब्रँड झाली असं म्हणायला हरकत नाही. एक पद्धतीचा हा महत्वाचा एक परंपरा. आपण आपल्याला परंपरांची जाण आहे. आज ज्या काही पंढरपुरामध्ये वेगवेगळ्या परंपरा, फळ परंपरा चालतात, त्याच्यामध्ये बोधले महाराजांच्या फळ परंपरेला एक चांगल्या पद्धतीचं प्रासादिक अशा पद्धतीचं नाव आहे. कोणताही कार्यक्रम बोधले महाराजांच्या परंपरेला विचारात घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रामध्ये होत नाही. याचं कारणच असं आहे की मानकोजी बोधले महाराजांची ही परंपरा अतिशय कष्टाने दादांनी इथं उभा केली. अनेक त्यांनी सहन केलं. म्हणजे मला आज आम्हाला आता डायरेक्ट आम्ही विमानाने इथे येतो मुंबईला किंवा AC रेल्वेच्या डब्याने येतो. पण त्या काळामध्ये
अनेक कष्ट घेऊन ते इथं आले. म्हणजे त्या चाळीमध्ये इथं राहायचे, त्या चाळीमध्ये इथं. आता आम्हाला आल्या गणेश भाऊ घेऊन जातात फ्लॅटला, 1 BHK 2 BHK सगळं आहे. पण दादा चाळीतच असायचे. इथं हे आमच्या दत्ताभाऊची घरं ही जी आहे सगळी याच चाळीमध्ये 2-3 दिवस तिथंच राहायचे. ते जर बघितलं तर याचा अर्थ तितक्या कष्टात ते उभा केलेला आहे. आणि ह्या सगळ्या या परंपरेचे तुम्ही सगळेजण खांब आपण सगळेजण आहोत. आज परंपरा वाढत असताना धामणगावामध्ये तर स्थान आहेच आहे. पंढरपुरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा मठ तयार झालेलाच आहे. कर्नाटकामध्ये बागलकोटला यशवंत महाराज काल येऊन गेले, तिथली मठाची जबाबदारी ते पाहतात. तर तिथं कर्नाटकामध्ये बागलकोटला, आणि माझ्या माहितीप्रमाणे मुंबईतले अनेक शिवाजी महाराज भेटकर होते, काय बागलकोटमध्ये त्यांनी आनंद घेतला. त्यामुळे अनेक मंडळी आपण होता. बागलकोटला मठ खूप चांगल्या पद्धतीने आपला झाला. अतिशय चांगल्या ठिकाणी तो मठ माणकोजी महाराजांची मूर्ती तिथे स्थापना केली आणि तो मठ चालू आहे. या धर्तीवर दादांना आणि आईंना असं वाटायचं आमच्या की आळंदीमध्ये आपलं काहीतरी असावं, आळंदीमध्ये आपलं काहीतरी असावं. कारण तो काळ म्हणजे आता ही मंडळी समजा नवीन आहे अलीकडे, काही जुनी मंडळी तिथं आता हे नागू महाराजांसारखी जुनी मंडळी आहे. तो आम्ही लहानपणी बघितलं. आळंदीला गेलो ना महाराजांनी तर कुठं मठ जागाच नाही. तर मी लहान असताना आम्हाला महाराज बघितलं, त्या इंद्रायणीच्या काठावर दादांनी गेली झोपायची, कोणाची जागाच नाही. तर कुणाला म्हणायचं आम्हाला जागा द्या. अनेक लोक आमची भेटायची, पण आता आम्हालाच मुक्कामाला जागा नाही तर त्यांना कुठून द्यायची. त्यामुळे अशी इतकी अव्यवस्था मंगेश भाऊ होती. फारच हाल. आमची आई सांगायची दादांना, तुम्ही इतकं सगळं करायला लागलो, आळंदीत एक तरी खोली घ्या, आळंदीत एक तरी खोली बांधा, आळंदीत एक तरी काहीतरी करा असं वाटायचं. मला वाटतं त्या आमच्या आईच्या शब्दाला आणि दादांच्या कष्टाला एक माऊलींनीच आशीर्वाद दिला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ, अगदी जवळ 2 मिनिटाच्या अंतरावर 2 गुंठ म्हणजे 2000 स्क्वेअर फूटची जागा आपल्याला मिळाली आणि तिथं मठाचं बांधकाम सुरू झालं. आपल्याला सांगायला आनंद वाटेल की त्या मठाचं बांधकाम करायचं ठरवलं. मागच्या 1 मेला 26 एप्रिलला भूमिपूजन केलं आणि 1 मेला त्याचं काम सुरू केलं. आता काय करायचं, काहीच नव्हतं, सुरू तर केलं. दादा म्हटले आता आपण एक काम करू, कुठं जायचं, तर पुन्हा आता हे करायचं कसं. तर मला आपल्या सगळ्या दहिसरकरांना सांगायला आनंद वाटेल की आम्ही पहिल्यांदा हे मठ चालू झालाय त्याला काहीतरी सहकार्याने कसं करायचं म्हणून सांगण्याकरता आम्ही पहिल्यांदा दहिसरमध्येच मुंबईमध्ये आलो. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल त्या मठातली पहिली पावती ही दहिसरकरांची आहे. दहिसरकरांची सगळी मंडळी आमच्याबरोबर होती आणि मग अनेक मंडळी याच्यामध्ये प्रत्येकाने, म्हणजे मला आठवतंय मी त्यावेळेस मी दादाबरोबर आलेलो होतो. आम्ही त्या गणेश भाऊच्या आमच्या गणेश भाऊच्या घरामध्ये बसलो होतो. दादांना दर्शन घ्यायला एक बाई तरी 100 रुपये हे माझ्या मठाला धरा. म्हणजे त्या 100 रुपये महत्व त्या 100 रुपयाचं नाही, पण त्या 100च्या पाठीमागच्या श्रद्धेचं आहे. इतक्या अंतःकरणाने तिथून सुरुवात झाली. पण मंगेश भाऊ मला सांगायला आनंद वाटेल की अल्पावधीमध्ये 7 ते 8 महिन्यामध्ये 4 मजली इमारत आता आपली आळंदीत तयार झालेली आहे. त्याचं आता विडबांधकाम झालंय, प्लास्टर सुरू झालंय. आणि मी आपल्याला सांगेल की इथं आता आपण प्रस्थानला तर बऱ्यापैकी राहू, पण येता ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा आपल्या दहिसरकरांना आनंदाने आपल्याच जागेत आता करायचा आहे, हे नक्की आहे. आणि आपल्यावर जबाबदारी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण तिथं सुरू केलं. हळूहळू प्रत्येकाने मदत करायला सुरुवात केली. सगळ्यांनी म्हणजे अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी झाले. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते चालू झाले. प्रत्येकाला आम्ही तिथे काही नियोजन केली की बाबा एक खोली जर केली तर त्याला अशी अमुक 3 लाख रुपये, मग त्या लोकांचं तिथं नाव राहील, त्यांच्या नावानं ती खोली राहील. आणि असं म्हणून हळूहळू प्रत्येकाने त्याला सहभाग करायला सुरुवात झाली. अनेक जण त्याला मदत करतायत. आणखीनही जर कुणाला, मला मगाशीच म्हणजे बोलतो तर खूप मोठं सहकार्य आहे. कारण त्यांनी म्हणजे न सांगता 51,000 रुपये पाठवून दिले मला. 51,000 रुपये अगदी फोन पेवर मला काय, मी मला पावती ते बघू म्हणजे परत फक्त आणखीन किती द्यायचंय तेवढं सांगा. म्हणजे अशी माणसं आपल्या मागं असल्यामुळे हे व्यवस्थित पद्धतीने काम या ठिकाणी चालू आहे. आणखीनही त्या उत्सवात त्या कामामध्ये ज्यांना सहकार्य करायचं आहे त्या पद्धतीने सहकार्य करू. कारण आता थोडं राहिलेलं आहे काम, आता फरशी आणि रंगकाम आणि तेवढं झालं. आणि माणकोजी महाराजांची मूर्ती स्थापना त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. कारण महाराजांचंच अधिष्ठान आपल्याला, कारण आपण जिथं जिथं जाईल तिथं आणि थोडंसं आपण घरातली मंडळी आहात. म्हणजे हा सगळा जो काही समाज आहे हा बोधले महाराज परंपरेतून नितांत श्रद्धा असणारे भाऊच आहेत. आपण सगळी मंडळी असतो. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल
दादांनी परवा आम्हाला तिघांनाही बोलून मुलांना सांगितलं की जी जी मठं निर्माण केलेली आहेत ती सगळी समाजाची, बेट्यानं तुमचं काही नाही असं त्यांनी सांगितलंय आम्हाला. त्यांनी आम्हाला सांगितलंय परवा बोलून आम्हाला तिघांना की तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही करा, पण जी जी मी मठं निर्माण केली, जिथं जिथं मानकोजी बौद्ध महाराजांची मूर्ती आहे आणि जिथं जिथं आहे ते सगळं समाजाचं, त्याच्यावर समाजाचंच सगळं राहील. समाजाचा या शब्दाचा अर्थ आहे बौद्ध महाराज परंपरेचे कार्यक्रम तिथं चालत राहतील. बौद्ध महाराजांचा शिष्य परिवार आणि त्या परंपरेवर श्रद्धा असणारी सगळी मंडळी तिथं राहतील. त्यांना तिथं त्याच्या करता सगळी व्यवस्था करता येईल. अशा पद्धतीने आपल्याला आळंदीची मोठी अडचण, आणि मी मुंबईकरांना एवढं तुमच्या करता सातत्याने सांगतोय कारण आपण बरीचशी मंडळी इथं महिनावारी करणारी आपण आळंदीला माझ्या माहितीप्रमाणे, कारण मला आठवते विठ्ठल महाराजांची महिनावारी असायची. अनेक मंडळी आपण आहात तर महिनावारी आळंदीची करणारी आहात. तर आता आपली तिथली महिनावारी जी आपल्याला चालवायची आहे, त्यामुळे विशेष लक्ष हे मुंबईकरांनी त्याच्यावर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपण भविष्याची वाटचाल या ठिकाणी करणार आहोत. तिथं कसे कार्यक्रम करायचे, काय करायचे हे सगळं आपण दहिसरकरांनी आणि आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा ज्यांना आणखीन पद्धतीने सक्रिय सहभाग घ्यावा वाटतो, सहकार्य करावं वाटतं. पावती पुस्तक आमच्या गणेश भाऊ राऊत, कृष्णा पाटील आमचे आहेत, दत्ताभाऊ आहेत, आमचे काळेमाऊली आहेत, ही सगळी मंडळी आहेत या ह्याच्यामध्ये काम करणारी. त्या सगळ्यांकडे संपर्क करा आणि आपण पुढची वाटचाल करू. असो, पुन्हा एकदा झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, नानोबाराय तुकोबारांच्या चरणी, मानकोजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय बाळासाहेब शिंदे साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुमच्यामुळे खरं तर जरा महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर तुमचेनी आम्ही बरे दिसत असो असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही आहात म्हणून हे उत्सव एवढा मोठा होतोय. यावर्षी तर खूपच मोठा उत्सव चाललाय. विशेष करून जे सगळे बोधले महाराज जिथं आलेले होते त्या सगळ्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं, प्रकाश महाराज मला म्हटले की मुंबईसारख्या भागामध्ये इतकं चांगलं आपलं मंडळ काम करते आम्हाला माहीतच नव्हतं. मला असं वाटलं की या मंडळींनी म्हणजे सगळे बोधले महाराज घ्यायचे का ठरवले, बोधले महाराजांना तरी सगळ्या कळावं आम्ही काय करतोय असं वाटत असेल एखाद्या, त्यांना तरी सगळ्याला कळावं असं. आणि आता आमचा किरण पहिल्या दिवशी बोलूनच गेला, भाऊसाहेब लोकरे हे उगा लोकरे ते बोधलेच आहेत आता, ते उगा आता आहे पहिल्यापासून म्हणून, कारण त्यांच्या आणि दादांची जुनी माहिती, आम्ही त्यांना दादांच्या स्थानिक मानतो आहे. कारण त्या काळामध्ये मी त्यांनाही जवळून बघतो आहे. अनेक आपल्या फळावरच्या कार्यक्रमामध्ये 7 दिवस ते इथं उपस्थित असतात, कारण तेही आपला कार्यक्रम आहे या दृष्टीने त्यांची उपस्थिती असते. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुणे एकदा सेवा समर्पित करू. दीपोत्सव आपल्याला करायचा आहे, मला माहित आहे वेळ फार झालेली आहे, पण शेवटी हे याला कीर्तनच जागर असं म्हणतात, त्यामुळे याचा अर्थच असतो रात्रभर कीर्तन असा आहे. तरी मी सोडायला लागलो वेळ येताना तरी, त्यामुळे अगदी 10 मिनिटांमध्ये आता हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी संपेल. आपण मानकोजी बोधराचे भजन घेऊ, दीपोत्सव करू आणि मग जे काही सूचना संयोजक करतील त्या पद्धतीने संयोजकाची सूचना राहतील. मानको Manu
दोन सूचना महत्वाच्या द्यायच्या आहेत. आता जागेवर बसा. आपल्याकडे प्रत्येकाकडे मेणबत्ती आलेली असेलच. ज्यांना आलेली नाही तिथपर्यंत येईल. आणि समजा एकदमच ज्याला एकदम मागच्यांना नाहीच मिळाली तरी काही वाटून घेऊ नका. दुसऱ्याच्या हाताला हात लावला तरी पुष्कळ झालं. आपल्याकडे मेणबत्ती आहे. त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये आपण आरती या ठिकाणी करायची आहे. जरी रोज आरती नसली तरी आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला आरती करायची आहे. आरतीच्या वेळेला त्या दीपोत्सवामध्ये ती आरती होईल. फक्त काळजी घ्यायची असे. थांबा, लावू नका आणखी. दादाची हे सगळं असलंच पुढचंच काम आहे सगळं. थांबा, आधी जायचं नाही घराकडे. थांबा. तर मुख्य दादांची इथं प्रकाश हे होईल. त्याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब शिमटे साहेब सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडूनच ही दीपोत्सव या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी दीपोत्सव केला जाईल. उद्या आपण ते या ठिकाणी कीर्तनाला आहेतच. फक्त मेणबत्ती दुसऱ्याला लागणार नाही याची काळजी घ्या. जुनं तुमचं उक्त इथं काढू नका. असला काही गोंधळ करू नका. फक्त मेणबत्ती वर घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्या प्रकाशामध्ये या ठिकाणी आरती करायची आहे. विठ्ठल जय जय. उज
हो, एक मिनिट. आपली जी मेणबत्ती आहे ती आपण फुकून विजवायची. खाली मॅटला लावू नका, दुसऱ्याच्या साडीला लावू नका. हे सगळं फुकून विजवा आणि ती राहिलेली मेणबत्ती आपल्या आपल्या घरी घेऊन चला.